महाशिवरात्री हा भगवान शंकराचा अत्यंत पवित्र असा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे विशेष पुण्य प्राप्त होते, असे शास्त्रात सांगितलेले आहे. पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीने बनवलेले शिवलिंग. रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण बघूया. चला तर मग. मी इथे 2 दिवे घेतलेले आहे, एक तेलाचा आणि तुपाचा, दूध, पंचामृत, शहद, 2 नागवेलीची पाने, त्यावर 1 कृपया आणि 1 सुपारी. त्याचप्रमाणे प्रसादासाठी साखर घेतलेली आहे आणि कच्चं दूध. दूध हे नेहमी कच्चं असावं, तापवलेलं नसावं. 2 अगरबत्ती आणि त्याचप्रमाणे कापूर, धूप, दीप. आपल्याला पूजेसाठी हे साहित्य लागते. त्याचप्रमाणे तांदूळाचे 108 दाणे घ्यावे, बेलपत्र, धोत्र्याचे फळ किंवा फूल, पांढरे फुलं, गुलाबाचे फूल आणि थोडे गहू घ्यायचे. चला तर मग आपण पार्थिव शिवलिंगाची पूजा बघूया. आणि हो, शिवलिंगावर वाहण्यासाठी वस्त्र घ्यायचे. आपण देवीला वस्त्र हे कुंकाच्या बोटाने लाल करत असतो, पण शिवलिंगावर मात्र दुधाचा हात घेऊन पांढरे वस्त्र शिवलिंगावर अर्पण करायचे. आजच्या दिवशी आपल्याला पांढरी साडी किंवा पांढरे वस्त्र हे शुभ मानले जाते. भगवान भोलेबाबांना पांढरे वस्त्र हा आवडीचे वस्त्र आहे. चला तर मग पार्थिव शिवलिंग कसे बनवायचे ते बघूया. गुलाबाचे झाड किंवा शमीचे झाड मी यामध्ये पार्थिव शिवलिंग कसे बनवायचे आणि पूजा कशी करायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता. या शिवरात्रीला बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवून पार्थिव शिवलिंग त्यात थोडं गंगाजल किंवा पाणी टाकायचं आणि मातीचा थोडा गोळा करून शिवलिंगाचा त्याला आकार द्यायचा आणि बघू शकता सुंदर असे शिवलिंग मी तयार केलेले आहे. पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, संकटे आणि आपल्या संसारातील येणाऱ्या अडचणी ह्या दूर होतात. त्यामुळे आपल्या स्वतःच्या हातांनी मातीला आकार देत शिवलिंग तयार करायचे आहे. पार्थिव शिवलिंगाची पूजा ही प्रदोषकाळी किंवा ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून पार्थिव शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे. महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस मानला जातो. या दिवशी शिवतत्व हे मोठ्या प्रमाणात जागृत असतात. आपल्या मनोकामना पूर्ण हो यासाठी आपल्याला पार्थिव शिवलिंग हे बनवायचे आहे आणि पार्थिव शिवलिंगावर मी थोडे अक्षतेचे दाणे टाकलेले आहे, बघू शकता. आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक आपल्याला रांगोळी टाकली आहे आणि रांगोळीवर पाट ठेवून त्यावर बेलाचे झाड ठेवलेले आहे. आपल्या घरात दररोज बेलाच्या झाडाखाली एक दिवा लावला गेला पाहिजे ताईंनो. आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता नांदावं यासाठी एक बेलाचं झाड आणून तिथे दररोज एक दिवा सायंकाळच्या प्रदोषवेळी दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि बघू शकता मी इथे एक दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि खाली सुद्धा एक दिवा लावलेला आहे. आणि शिवलिंगाचा जे निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेने करायचा आहे ताईंनो. शिवलिंगाचा ज्यामध्ये पाणी गळल्या जाते, आपण जे टाकतो ते पाणी ज्या साईडनं उतरते तो जो भाग आहे तो उत्तर दिशेने नेहमी आपल्या देवपटात सुद्धा शिवलिंग हे उत्तर दिशेने ठेवावे. जो गोल भाग आहे त्या भागाकडे बसून आपल्याला पूजा करायची आहे. सर्वप्रथम भोलेबाबाच्या पिंडीवर आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि थंड पाणी अर्पण केल्याने आपल्या घरात शांतता टिकून राहते असं म्हटलं जाते. त्याचप्रमाणे पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर शहदाने सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा कच्च्या दुधाने, दूध हे थंड असलं पाहिजे आणि पाणीसुद्धा थंड असले पाहिजे. भोलेबाबाला शांतताप्रिय आणि थंडावा अत्यंत प्रिय आहे. आणि हो, पूजा करत असताना
आपल्या मुखात सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप करत राहावा. गुलाबाचे फूल भगवान शिवांना पिंडीवर अर्पण केलेले आहे. त्याचप्रमाणे पांढरे फूलसुद्धा अर्पण केलेले आहे. आणि जवस, थोडे गव्हाचे दाणे, आपल्या घरात भरभरून धान्याचा साठा व्हावा यासाठी सुद्धा गव्हाचे दाणे शिवलिंगावर अर्पण केला जातो. आणि शिवलीला अमृताचं सायंकाळच्या वेळेस प्रदोषवेळी पठण करायचं आहे. आपण हे दिवसभरात शिवरात्रीच्या दिवशी कधीही करू शकतो. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून किंवा प्रदोषवेळी अत्यंत शुभ हा वेळ मानला गेलेला आहे. आपल्याकडे एक बेलपत्र असेल तर ते एक बेलपत्र घेऊन आपल्याला ओम नमः शिवाय, ओम शंभवे नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम नीललोहिताय नमः असे 108 वेळा शिवाष्टोत्तर म्हणत आपल्याला बेलपत्र शिवाला स्पर्श करून पुन्हा ते वाहायचं आहे. ताईंनो, आपल्याला जर धोत्राचं फळ मिळालं तर अतिशय चांगलं, किंवा धोत्र्याचं फूलसुद्धा चालेल. भगवान शिवांना जे जे आवडीचे फूल आहे ते आपल्याला आज अर्पण करायचं आहे. महाशिवरात्र अत्यंत शुभ आणि पवित्र असा दिवस असतो. वर्षातून एकदा येणारी ही शिवरात्र मोठी शिवरात्र असते. भगवान शिवांना जेवढे आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्या साध्याभोळ्या पूजा करावी, तेवढं शिवतत्व हे जागृत असतं आणि आपल्याला त्याचा प्रभावसुद्धा जाणून येतो. तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय दिवसभर आपल्याला हा मंत्राचा जप करायचा आहे. धूप दीप आरती करून घ्यायची आहे आणि पूजा झाल्यावर शिवलिंगाचे तिथेच विसर्जन सुद्धा करायचे आहे. ताईंनो, उपवास करून सात्विक आहार घेऊन मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवायची आहे. असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन